राज्यामध्ये सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं कंबरड मोडलंय। शेतकऱ्यांनी पिकवलेलं सोनं मातीमोल झाल्यानं शेतकरी संकटात सापडलाय। त्यामुळे पिकांचे पंचनामे करून लवकरात लवकर मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते। भुसावळमध्ये मका आणि गव्हाचं नुकसान झालेलं आहे, तर बुलडाण्यामध्ये पावसामुळे कांदाही खराब झालाय। अगोदरच कापसाला भाव कमी आहे आणि आता पावसामुळे कापूसही भिजल्यानं शेतकरी संकटात सापडलाय। परभणी, बीड, नंदुरबारमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। आणि आता बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्ट संदर्भातली। कारण धाराशिव जिल्ह्यामध्ये हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे। खरेदी केंद्र सुरू नसल्यानं शेतकरी अडचणीत सापडलेला होता आणि त्यानंतर न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवताच नाफेडकडून 27 केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली असून 10 केंद्रांवर प्रत्यक्ष हरभरा खरेदीला सुरुवात झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी न्यूज 18 लोकमतचे आभार मानले आहेत। मार्केटमध्ये हरभऱ्याला कमी भाव मिळतो। शासनामार्फत हे नाफेड खरेदी चालू केल्यानंतर शेतकऱ्याचा फायदा होईल आणि म्हणून ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त अशा पद्धतीची खरेदी केंद्र चालू करून ग्रामीण लोकांचा किंवा शेतकऱ्याचा हरभरा खरेदी व्हावा ही अपेक्षा। दरम्यान धान्य घोटाळा बाहेर काढल्याबद्दल नाना पटोले यांनी न्यूज 18 लोकमतचे आभार मानले। लोकमत 18नी जो धान्य घोटाळा काढलेला आहे, खरं तर धान्य हे गरिबाला मिळालं पाहिजे, त्याला 2 टाईम खाता यावं, उपासमारी पडू नये त्याच्यावर। आणि म्हणून ही योजना आपल्या देशामध्ये स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सुरू झाली। पण याच्यामध्ये गरिबाच्याच तोंडचा घास कोणी हिसकायला निघाला असेल आणि अशा व्यवस्थेला निश्चितपणे कारवाई झाली पाहिजे। गरजू आणि योग्य लोकांनाच धान्य मिळालं पाहिजे आणि या भ्रष्टाचाराचा भांडाफोड केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही।